उपासना उपासना उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, दावीद राजाची इच्छा होती की त्याने देवासाठी एक मंदिर बांधावे, परंतु त्याला त्याच्या जीवनामध्ये जमले नाही. दाविदानंतर त्याचा पुत्र शलोमोन हा राजा झाला आणि आपल्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी त्याने परमेश्वरासाठी मंदिर बांधण्यास सुरुवात केली. भव्य असे ते मंदिर होते. मागील कार्यक्रमात आपण पाहिले होते की शलोमोन राजाने मंदिर बांधण्यासाठी कोणती पूर्वतयारी केली होती. आज आपण मंदिराचा आराखडा आणि मोशेच्या काळातील निवास मंडप यामध्ये तुलना पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 5 अध्याय आम्ही संपवलेले आहेत आणि आज 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. 6व्या अध्यायात आपण मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम पाहणार आहोत. हा अध्याय वाचल्यास आपल्या लक्षात येईल की परमेश्वराच्या निवास मंडपाच्या दुप्पट आकाराचे हे मंदिर होते. ते निवास मंडपापेक्षा अधिक मोठे, अलंकृत आणि किमती होते. त्यामध्ये निवास मंडपाचा साधेपणा नव्हता आणि मला असं वाटतं की जेवढे त्याचे स्वरूप सुंदर होते तेवढाच आध्यात्मिक रासही त्या ठिकाणी होता. 6वा अध्याय आणि 2रं वचन सांगतं, शलोमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधिले. त्याची लांबी 60 हात, रुंदी 20 हात व उंची 30 हात होती. हे मंदिर आकाराने निवास मंडपाच्या दुप्पट असले तरी आपल्या अंदाजाने ते लहान असावे. निवास मंडपाची लांबी व रुंदी 30x10 तर उंची 30 हात इतकी होती. शलोमोनाचे मंदिर त्यापेक्षा तिप्पट उंच होते. त्यासमोर निवास मंडप केवळ एक राहुटीच दिसत असावा. जरी हे मंदिर श्रोत्यांनो आपल्या अंदाजाने लहान असले तरी ते मौल्यवान होते. 6वा अध्याय 3 पासून 7 वचनांमध्ये ह्याचे मोजमाप आम्हाला सांगण्यात आले आहे. आपण वाचतो श्रोत्यांनो की हे बांधकाम निवास मंडपाच्या दुप्पट आकाराचे होते. या मंदिराच्या 3 बाजूंनी एक 3 मजली इमारत बांधलेली होती. सेवेच्या काळात याजक लोक या इमारतीत राहत असत. मंदिराच्या समोर शलोमोनाने 10x20x120 हात इतका मोठा द्वारमंडप बांधला. जवळजवळ फुटबॉलच्या मैदानाच्या निम्म्या भागा इतका तो द्वारमंडप होता. त्यातील सोन्याची वेदी 20x20x10 हात होती, तर निवास मंडपातली वेदी 5x5x3 हात अशी होती. निवास मंडपातील एका दीपस्तंभाऐवजी तेथे 10 दीपस्तंभ होते आणि निवास मंडपात समक्षतेच्या भाकरीसाठी एक मेज होते, तर शलोमोनाच्या मंदिरात त्यासाठी 10 मेज होते. लाकडी सामानही संख्येने जास्त होते. या कामासाठी 30,000 इस्रायली लोकांचा उपयोग करण्यात आला. 1,50,000 कामगार राखीव होते. त्यांच्यावर देखरेख करणारे अधिकारी 3,300 होते. सोराचा राजा हिराम याने मंदिर सुसज्ज करण्यासाठी वस्तू पुरविल्यात. हे बांधकाम पूर्ण व्हायला 7 वर्षे 6 महिने लागलेत. हे मंदिर खाणीतून तयार करून आणलेल्या चिऱ्यांनी बांधलेले होते, म्हणून बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी हातोडीचा आवाज ऐकू आला नाही. या मंदिराचा अंदाजे खर्च 1,50,00,000 रुपये इतका होता. हे मंदिर एखाद्या दागिन्याच्या पेटीप्रमाणे होते. त्यामध्ये जे 2 स्तंभ होते ते अत्यंत आकर्षक होते. त्याचा अर्थ आपण नंतर पाहणार आहोत. श्रोत्यांनो, मी हा तपशील तुलनेच्या रूपात दिलेला आहे. निवास मंडप जेथे परमेश्वराचा कराराचा कोष ठेवला जाई, तो निवास मंडप शलोमोनाचे मंदिर याची तुलना आपण पाहिली. परंतु निवास मंडपाच्या तुलनेत हे मंदिर साधारण वैशिष्ट्यांच्या बाबतीत हलक्या दर्जाचे होते. इतर वैशिष्ट्यांबाबतीतही त्याचा दर्जा कनिष्ठ होता. तो कसा ते आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मंदिराची इमारत अत्यंत गुंतागुंतीची होती. निवास मंडपातील साधेपणा तिच्यात नव्हता. नवीन करारामध्ये आपल्याला दिसून येते श्रोत्यांनो की मंदिराऐवजी निवास मंडपाचा आराखडा
मंदिराच्या इमारतीसाठी नमुना म्हणून वापरण्यात आला. याचे कारण असे की शल्मोनाचे मंदिर अत्यंत गुंतागुंतीचे होते. ही गोष्ट आपल्या वैयक्तिक जीवनाला लागू पडते. आजच्या जगामध्ये आपण मंदिरातील उपासनेवर भर देत नाही, देवाच्या वचनावर जोर देत नाही, तर उपासना पद्धती व वेगवेगळे कार्यक्रम यांना आम्ही जास्त महत्त्व देतो. श्रोत्यानो, आजची आमची प्रार्थना स्थळे सामाजिक संघ झालेले आहेत. आपण वेगवेगळ्या हेतूंनी त्या ठिकाणी जमतो, वेगवेगळे कार्यक्रम आखतो, समाज सेवेचे आराखडे बनवतो. या प्रार्थना स्थळाला आकर्षक बनविण्यासाठी जमविलेला पैसा वापरतो. हे सर्व काही कशासाठी? तर मंदिराच्या बाह्य रूपासाठी. परंतु ज्या कारणासाठी प्रार्थना स्थळ उभारले गेले ते कारणच आम्ही विसरून जातो. आपल्या शहरात अनेक सुंदर प्रार्थना स्थळे आम्हाला पाहायला मिळतात, परंतु त्या ठिकाणी देवाच्या वचनाचा अभाव आम्हाला आढळतो. देवाच्या समागमे चालणे व आवडीने दया करणे हे आपल्याला तिथे दिसत नाही. ज्या देवाच्या सन्निध जाण्यासाठी ही प्रार्थना स्थळे बांधल्या जातात त्या देवालाच आम्ही विसरून जातो. एका माणसाची अशी गोष्ट सांगण्यात येते की त्याला प्रभू येशूची सुवार्ता कोणीतरी सांगितली. त्याला सांगण्यात आलं की प्रभू येशूने तुझ्या पापांसाठी आपल्या वधस्तंभावरच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून दिली व त्याच्या त्या रक्ताद्वारे तुझी पापे धुतल्या गेलीत. आता तू पश्चाताप करून त्याला प्रभू म्हणून स्वीकारशील तर तू त्याचा पुत्र होशील. ह्या अत्यंत गरीब आणि दुःखी माणसाने प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला. परमेश्वराने त्याला त्वरित तारणाचा अनुभव आणि पाप क्षमेची शांती दिली. या माणसाचे हृदय आनंदाने भरून गेले. ज्याने आपल्याला ही जगावेगळी शांती दिली त्याची उपासना करण्यासाठी तो एका मोठ्या सुंदर मंदिरात गेला. ते मंदिर सुंदर पोशाख घातलेल्या लोकांनी भरलेले होते, परंतु त्याच्या फाटक्या कपड्यांकडे पाहून ह्या लोकांनी त्याला बाहेर घालवले. तो बिचारा दुखी होऊन मान खाली घालून बाहेर जाऊन बसला. त्याने गुडघ्यात डोके खुपसून आपल्या दुःखाला वाट करून दिली. काही वेळातच कोणीतरी त्याच्या खांद्यावर थोपटले. त्याने डोके वर करून पाहिले तर त्या ठिकाणी त्याचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. तो या गरीब माणसाला म्हणाला, तुला या मंदिरात प्रवेश नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. बघ, या माझ्या नावाच्या मंदिरात मला सुद्धा प्रवेश नाही. श्रोत्यानो, या मंदिरासारखी आपली मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे आहेत. तेथे सर्व प्रकारच्या अनावश्यक वस्तू, कार्यक्रम, पद्धती, रीतिरिवाज आहेत. या सर्व गोष्टी सोडून जिवंत परमेश्वराकडे लक्ष लावणे आमच्यासाठी किती आवश्यक आहे बरे. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही ह्या महत्त्वाच्या गोष्टींना विसरून जातो आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, ज्या आमच्या आत्मिक जीवनाकरिता जास्त आवश्यक नाहीत, त्यांना आम्ही अधिक महत्त्व देतो. आता मी आपले लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वेधत आहे, ती म्हणजे शल्मोनाने जाळीदार खिडक्या बनविल्या. निवास मंडपाला अजिबात खिडक्या नव्हत्या. शल्मोनाच्या या जाळीदार खिडक्यातून भरपूर प्रकाश जरी येत नसे तरी थोडासा प्रकाश येत असे. निवास मंडपामध्ये जसे लोक दैवी प्रकाशावर अवलंबून राहत असत, त्यांना या मंदिरात दैवी प्रकाशाची गरज नव्हती, कारण त्या जाळीदार खिडक्यातून येणाऱ्या प्रकाशावर ते अवलंबून होते. ह्या मंदिराची कनिष्ठता दाखविणारी तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मंदिराचे करूब जैतून लाकडाचे बनवलेले होते. ते 10 हात उंच होते, म्हणजे ते अगदी भारदस्त असावे, परंतु ते शुद्ध सोन्याने बनवलेले नव्हते. चौथी गोष्ट म्हणजे निवास मंडपापेक्षा हे मंदिर अधिक अलंकृत होते, भडकही दिसत होते. या मंदिराचा विधी व समारंभ यांच्याशी जास्त संबंध होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शुद्धता व पावित्र्य, देवाचा प्रकाश व देवाची समक्षता या सर्व गोष्टींची शल्मोनाच्या मंदिरात उणीव होती. नबुखदनेस्सर राजाने उद्ध्वस्त केलेले हेच ते शल्मोनाचे मंदिर. या उद्ध्वस्त झालेल्या मंदिराची यरुबाबिलाने पुनर्बांधणी केली आणि ख्रिस्ताच्या काळात या मंदिराची जागा हेरोदाच्या मंदिराने घेतली. हे मंदिर प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवते. योहानकृ शुभवर्तमान 3 अध्याय आणि 19व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणाला, निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली,
कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. तो हे हेरोदाच्या मंदिराविषयी बोलत नव्हता, तर स्वतःच्या शरीराविषयी बोलत होता. योहान कृष्णवर्तमान 2 अध्याय 20 आणि 21 वचने आम्हाला सांगतात. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधावयास 46 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. या मंदिराला येशूप्रमाणे लेखल्या गेले. श्रोतांनो, हा अध्याय इमारतीच्या बांधकामाचे बारीक सारीक तपशील देतो, म्हणून ती वचने आपण वाचली नाहीत. परंतु मला वाटतं हा अध्याय आपणाला वाचायला आवडेल. या मंदिराच्या भव्यतेचे वर्णन करताना लक्षात ठेवा की या मंदिराची कल्पना दाविदाच्या मनात होती, कारण त्याला देवाचा कराराचा कोष ठेवण्यासाठी जागा हवी होती. देवाचे निवासस्थान बनविण्याचा त्याचा इरादा नव्हता. तो म्हणाला होता की हे मंदिर देवाचे पदासन असणार आहे. या मंदिराच्या बांधकामामागचा हेतू हा होता की देवाला केलेल्या अर्पणाद्वारे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा. श्रोत्यांनो, हे देखील लक्षात ठेवा की निवास मंडपाच्या रचनेच्या तुलनेत या मंदिराची रचना गुंतागुंतीची होती. जशी या मंदिराची तुलना गुंतागुंतीची आहे, तसेच ज्याची त्या मंदिराबरोबर तुलना केल्या जाते त्या प्रभू येशूचे विलक्षण व्यक्तिमत्वही गुंतागुंतीचे आहे. त्याला गृहीत धरून चालणे व त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या फायद्याचे नाही. प्रभू येशूने आपल्या देहाचे मंदिर 3ऱ्या दिवशी आपण पुन्हा उभे करू असे म्हटले. तुम्ही जर श्रोत्यानो त्याच्या पुनरुत्थानाविषयी वाचले असेल तर या वाक्याचा अर्थ आपणाला समजला असेल. तुमच्या व माझ्या पापांसाठी प्रभू येशूला वधस्तंभावर खेळण्यात आले. अत्यंत प्राणांतिक वेदना त्याने वधस्तंभावर सोसल्या आणि तो मरण पावला. त्याचा मृतदेह यहुद्यांच्या चालीरीतीनुसार एका नव्या गुहेमध्ये वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवण्यात आला. परंतु 3ऱ्या दिवशी त्यांच्या पद्धतीनुसार त्याच्या देहाला सुगंधी द्रव्ये लावण्यास गेलेल्या स्त्रियांना तो तेथे सापडला नाही. तर पुनरुत्थित येशूचे म्हणजे मृतामधून पुन्हा उठलेल्या येशूचे त्यांना दर्शन झाले. होय श्रोत्यानो, तो 3ऱ्या दिवशी मरणावर विजयी होऊन मृतांमधून उठला. तो आज स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे. तो त्याच्या लोकांना आपल्या जवळ नेण्यासाठी पुन्हा येणार आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात ते मरणातून जीवनात पार जातात, म्हणजेच त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा आहे. ते शारीरिकदृष्ट्या मरण पावले तरी प्रभू येशूच्या 2ऱ्या आगमनासमयी ते मृतातून पुन्हा उठविल्या जातील व देवाच्या व येशूच्या पवित्र समक्षतेमध्ये सर्व काळ राहतील. शल्मोनाचे मंदिर देवाचे पदासन होते. ते त्याचे निवासस्थान नव्हते. तरीही देवाने त्या मंदिराचा स्वीकार केला आणि त्या मंदिरामध्ये आपली समक्षता राहू दिली. देवाच्या शकेना गौरवाने ते मंदिर भरून गेले होते. 5 आणि 6व्या अध्यायात आपण मंदिराचा आराखडा पाहिला. मंदिराची निवास मंडपाबरोबर तुलनाही केली. आता आपण 7व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे शल्मोनाचे इमारतीचे प्रकल्प. आपण पाहतो श्रोत्यानो की शल्मोनाने केवळ मंदिरच बांधले नाही, तर त्याने स्वतःचा राजवाडा बांधला. लबानोनाच्या वनातील घर बांधले आणि फारोची मुलगी जिला त्याने विवाह करून आणले होते तिच्यासाठी त्याने महाल बांधला. या अध्यायामध्ये मंदिराच्या द्वारमंडपाविषयी, त्यातील ओतीव गंगाळ सागर, पितळीची 10 घंगाळी आणि 10 दीपस्तंभ यांचा तपशील देण्यात आलेला आहे. 7वा अध्याय आणि 1 वचन सांगतं. राजाचे पहिले पुस्तक 7वा अध्याय आणि 1 वचन वाचूया. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, शल्मोनाला आपला वाडा बांधून पुरा करावयास 13 वर्षे लागली. शल्मोनाने मंदिर बांधायला 7 वर्षे लावली, पण त्याच्या दुप्पट वेळ त्याने आपला राजवाडा बनविण्यास लावली. त्याचा राजवाडा निश्चितच विस्तृत असला पाहिजे. 2 वचन सांगतं, त्याने लबानोन गृह नावाची इमारत बांधली होती. तिची लांबी 100 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात होती. ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबाच्या 4 रांगावर उभी होती. त्या खांबावर गंधसरूच्या तुळ्या ठेविल्या होत्या. श्रोत्यानो, शल्मोनाने लबानोनाच्या वनातले घर बांधले. ते त्याचे राहण्याचे दुसरे ठिकाण होते. कदाचित आपल्या सुट्टीचा काळ तो तेथे घालवित असावा. त्याच्या घराचे जे मोजमाप आहे ते आम्ही आताच ह्या वचनांमध्ये वाचलेले आहे. नंतर
7वा अध्याय 8वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. त्या दिवाण खाण्याच्या आतल्या बाजूच्या चौकात त्याचे राहावयाचे घर होते. तेही वरच्या सारखेच बनविले होते. शल्मोनाने फारोच्या कन्येशी लग्न केले होते. तिच्यासाठी सद्रील दिवाणखान्यासारखेच घर बांधिले होते. या ठिकाणी द्वार मंडपासारखे किंवा दिवाणखान्यासारखेच असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की लबानोनाच्या वनातील घराप्रमाणेच हा वाडाही अलंकृत आणि विस्तृत होता. त्याने हे घर फारोच्या कन्येसाठी बांधले. त्याने तिला आपली पट्टराणी बनवली असावी. तो आपल्या प्रत्येक पत्नीसाठी राजवाडा बांधू शकला नाही. तसे त्याने केले असते श्रोत्यानो, तर त्याला 1000 राजवाडे बांधावे लागले असते आणि हे कदापि शक्य नव्हते. या सर्व कलाकसुरीच्या कामात ज्याचा सिंहाचा वाटा होता तो कलाकार हिराम याविषयी आपण 13व्या वचनापासून पुढे वाचतो. 13 आणि 14 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मग शल्मोन राजाने सोर येथून हिरामास बोलावून आणले. तो नफ्ताली वंशातील एका विधवेचा पुत्र होता. त्याचा बाप सोरातला एक तांबट होता. पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य ही त्याच्या ठाई भरपूर होती. तो शल्मोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला. श्रोत्यानो, हा हिराम राजा नव्हता, तर एक निष्णात कारगीर होता. पितळेचे काम करणारा तो एक कुशल तांबट होता. त्यानेच पितळेचे पुतळे, सोने व लोखंड यांच्या विविध नाजूक वस्तू बनवल्या. त्याचे काम अत्यंत बारीक आणि नाजूक होते. कलाकसुरीची कारागिरी ही त्या काळातील श्रीमंतीचा पुरावा होती व त्या शांतीच्या काळाचाही पुरावा होती. केवळ शांती व संपन्नतेच्या काळात कलेची भरभराट होते. शल्मोनाच्या काळात शांती आणि संपन्नता होती. आता आपण पुढच्या वचनांना पाहूया. 21वं वचन सांगतं, 7वा अध्याय आणि 21वं वचन. हे खांब त्याने मंदिराच्या देवडीजवळ उभे केले होते. उजवीकडला खांब उभा केला त्यास याखीन अर्थात तो स्थापिल हे नाव दिले होते व डाव्या बाजूस खांब उभा केला त्यास बवाज अर्थात त्याच्या ठाई सामर्थ्य हे नाव दिले होते. याखीन व बवाज हे स्तंभ उठून दिसणारे होते. जो पवित्र देवाची उपासना करतो त्याच्या जीवनात हे स्तंभ असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण देवाची पावित्र्याने उपासना करू इच्छिता तर देवाचे पापापासून मुक्ती देणारे सामर्थ्य आम्ही अनुभवायला पाहिजे. सुंदर मंदिर असण्यामध्ये मला काही वावगे दिसत नाही. मंदिर सुंदर असावे हे अगदी योग्य आहे श्रोत्यानो. सौंदर्यपूर्ण मंदिर उपासनेसाठी साधक किंवा उपयुक्त असेल, परंतु त्या सौंदर्यामुळे उपासना करायला नेहमीच स्फूर्ती मिळते असे नाही आणि ते सौंदर्य उपासनेसाठी पर्यायी होऊ शकत नाही. आपण पवित्रतेच्या शोभेत देवाची उपासना करतो म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराच्या समक्षतेत येतो, त्याच्या पवित्र समक्षतेला अनुभवतो व स्वतःच्या उणीवांची आपल्याला जेव्हा प्रखर जाणीव होते, तेव्हा आपण त्याला त्याच्या संपूर्ण सौंदर्यानिशी व गौरवामध्ये पाहतो. यशाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 5वं वचन सांगतं, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या लोकात राहतो. परमेश्वर आणि सेनाधीश राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. श्रोत्यानो, यशया जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीत गेला तेव्हा त्याला स्वतःच्या अशुद्धतेची आणि मलिनतेची जाणीव झाली. जेव्हा आम्ही खरोखर परमेश्वराच्या उपस्थितीत जातो तेव्हा आम्हाला सुद्धा आमच्या जीवनातील अशुद्धतेची जाणीव होते. शल्मोनाने मंदिरातील शालन पात्र फार मोठ्या आकाराचे केले. 7वा अध्याय 23वं वचन सांगतं, मग त्याने गंगाळ सागर उतविला होता. त्याचा काठाकडला व्यास 10 हात होता. त्याचा आकार गोल असून त्याची उंची 5 हात होती व त्याचा परीघ 30 हात होता. हे मोठे गंगाळ सागर धातूच्या 12 बैलांवर बसवलेले होते. 3 बैल एकेका दिशेकडे वळलेले होते. त्याच्या चहूकडल्या काठाखाली कमल पुष्पे कोरलेले होते. हे गंगाळ सागर याचकांसाठी हातपाय धुण्यासाठी बनवलेले होते. निवास मंडपात एकच साधे क्षालन पात्र होते, तर शल्मोनाच्या मंदिरामध्ये ते भले मोठे व सुंदर असे बनवल्या गेले होते. 38वं वचन पुढे वाचूया. आणखी त्याने पितळेची 10 गंगाळे केली होती. एकेका गंगाळात 40 बथ पाणी राहत असे. त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास 4 हात होता. त्या 10 चौरंगातील प्रत्येकावर एक गंगाळ होते. श्रोत्यानो,
या घंगाळाचा उपयोग होमार्पणासाठी आणलेल्या वस्तू धुण्यासाठी होता. परंतु जर अंतकरणाची मलिनता धुवायची असेल तर केवळ घंगाळाचा आकार आणि सौंदर्य पुरेसे नव्हते. जगातले कोणतेच घंगाळे पापापासून शुद्धता द्यायला पात्र नाही. मंदिरातले घंगाळे वस्तू शुद्ध करण्यासाठी आहे, हे रूपकात्मक आहे. या ठिकाणी घंगाळातले पाणी देवाच्या वचनाचे रूपक आहे. वचनामध्ये स्नान करणे म्हणजे देवाचे वचन आपल्या जीवनास लागू करणे व आपल्यातील मलिनता त्याद्वारे दूर करणे, किंवा ते वचन आपल्या जीवनात प्रत्यक्षात उतरविणे. इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 26 वचन सांगतं, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. पॉल येशू ख्रिस्त व मंडळीच्या संदर्भात ह्या ठिकाणी बोलत होता. रोज आणि रोज देवाचे वचन वाचून ते आपल्या जीवनास लागू करणे म्हणजे शुद्ध होणे होय. आता पुढे 48 आणि 49 वचने पहा. परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शल्मोनाने करविली. ती ही वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती. गाभाऱ्यासमोरील उजवीकडल्या 5 व डावीकडल्या 5 समया शुद्ध सोन्याच्या करविल्या होत्या. त्यांचा पुष्पशृंगार, चाडी व चिमटे ही सोन्याची करविली होती. श्रोत्यानो, निवास मंडपामध्ये एकच दीपस्तंभ होता आणि तो ख्रिस्ताचे रूपक होता. शल्मोनाच्या मंदिरात मात्र 10 दीपस्तंभ होते. दीपस्तंभाची वाढविलेली संख्या हे वास्तव आपण आपल्या जीवनास लागू करू शकतो. आताच्या आपल्या समाजामध्ये येशू ख्रिस्ताशी फाजील जवळीक करण्याचा धोका आहे. अनेक लोक प्रार्थना करीत असताना, उपदेश करीत असताना, बोलत असताना प्रभू येशूच्या नावाचा सतत उल्लेख करतात. गौरवी येशूबरोबर अशी फाजील जवळीकता असावी असे पवित्र शास्त्र सुचवित नाही. आम्हाला ह्या बाबतीत फार खबरदारी बाळगायची आहे. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्ही अशा प्रकारे आत्मिक रूपाने फार खालच्या स्तराला जातो. आमचा आणि येशू ख्रिस्ताचा जो एक पवित्र आणि चांगला संबंध असायला हवा तो आमचा राहत नाही. त्याला आम्ही फार साधारण असे स्थान देतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, आजच्या अध्ययनातून आपणास शल्मोन राजाने बांधलेल्या मंदिराची कल्पना आली असेल. आपण पाहिले की या मंदिराच्या बांधकामास 7 वर्ष लागली. आज आपण एक विचारही केला आहे की हल्लीची आमची प्रार्थना मंदिरे कशी असतात. अनावश्यक अशा गोष्टी तेथे होत असतात. पण देव जे अपेक्षित करतो ते मात्र त्यामध्ये दिसत नाही. आमची मंदिरे केवळ विटा आणि कॉन्क्रीटमध्ये बनलेली असतात. प्रियांनो, देवाला आम्ही आत्मिक रूपाने उच्च स्तराचे हवे आहोत. परंतु ही खेदाची गोष्ट आहे की आमच्या मंदिरात देवाच्या सानिध्याशिवाय सर्व काही असते. काय आपण हे बदलू इच्छिता? आपल्या येणाऱ्या पिढीला अधिक उच्च आत्मिक दर्जाचे बनवावे असे आपणास वाटते काय? असं जर असेल तर आज आम्हाला बदलावे लागेल. आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आज आम्हाला अंतर्मुख केलेला आहेस. यासाठी की बापा तुझी जी इच्छा आहे की आम्ही उच्च आत्मिक स्तराचे बनावे. होय प्रभूजी, परंतु ज्यावेळेस आम्ही स्वतःकडे पाहतो, स्वतःचं परीक्षण करतो, आम्हाला जाणवतं प्रभूजी तुझी इच्छा आम्ही अजूनपर्यंत परिपूर्ण अशी केलेली नाही. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आज आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवत असताना प्रभूजी आम्ही स्वतः आणि आमचं कुटुंब तू अपेक्षित करत असलेल्या आत्मिक उच्च पातळीचे बनण्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. प्रभूजी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. आम्हाला तू ज्ञान, बुद्धी, चातुर्य सर्व काही दिलेलं आहेस. परंतु बापा ते योग्य रीतीनं त्याचा वापर करण्यासाठी प्रभूजी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. होय बापा, आज आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. प्रभू आपणास सहाय्य करो.